नमस्कार. आजच्या दिवशी मी माझ्याबरोबर प्रशांत लकेबलकर युवा समाजसेवक राजकीय मुकुल आहेत. आम्हाला आजच्या दिवशी नंदगडमध्ये जे क्रांतीवीर संगोली रायण्या नावाने ऐतिहासिक प्रसिद्धी झालेलं आमच्या गावात आज आमचं घन कर्नाटक सरकारचं सन्मान्य मंत्री महोदय श्री शिवराज तंगडगे साहेब तसेच श्री क्रांतीवीर संगोली रायण्णा स्मारक अभिवृद्धीचे मुख्य रुवारी श्रीयुत रेवणा साहेब एच.एम. रेवणा साहेब आज नंदगडला भेट दिली. त्यांच्याबरोबर क्रांतीवीर संगोली रायण्णा प्राधिकारचे बहुसंख्य अधिकारी होत्या. कर्नाटक सरकारच्या आमचे तहसीलदार साहेब असो तसेच त्यांच्यासमवेत आमचे खानापूर तालुक्याचे लाडके आमदार श्रीयुत विठ्ठलराव हलगेकरजी बी त्यांच्यासोबत होत्या. त्या सर्व टीमनी त्या सर्व नियोगाने आज नंदगडमध्ये जे शिर्के कन्स्ट्रक्शन यांनी सुमारे 50 कोटीपेक्षा अधिक खर्चून एक म्युझियम जे बनवालेत हे एक म्युझियम जे एशिया खंडमध्येच अत्यंत चांगलं असं ठरणार आहे. त्या म्युझियमला भेट दिली आणि सतत 2 वर्षापासून जे ते काम चाललेलं आहे त्या कामाचं 4 ते 5 तास त्यांनी जातीनिशी तिथे थांबून एक एक कॉर्नरचं सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी वीक्षण केली. त्याची माहिती घेतली. माहिती तेवढंच न घेता सन्मान्य शासक महोदय श्रीयुत विठ्ठलराव हलगेकरजी आणि सन्मान्य श्री एच.एम. रेवणाजी यांच्याकडे सुद्धा त्यांनी बोलत आणि जे कोणी पत्रकर्ता आलेले आणि जे कोणी भाविक आलेले आणि नंदगड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आणि सदस्यवर्ग आलेले क्रांतीवीर संगोली रायण्णा सेवा समितीवाले आलेले त्यांचं सगळ्यांचं सुद्धा काय मत काय अभिप्राय आहे त्यांनी अत्यंत शांत रीतीप्रमाणे त्यांनी ऐकले. लोकांचं सुद्धा काय मन आहे ते सुद्धा ऐकले आणि जाग्यावरती कामाबद्दल सुद्धा त्यांनी प्रशंसा हे सुद्धा व्यक्त केलेच. पण जे काही काम अपुरे आहे ते काम त्वरित गतीने घ्यावं संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी बोलून ताबडतोब हे काम करावं आणि त्या कामासाठी जे काही तुम्हाला लागते ते आम्ही ताबडतोब सँक्शन करू हे आश्वासनसुद्धा दिले. आणि काही निर्णय जगावरच ताबडतोब घेऊन त्यांना काय त्या फंडिंग जरुरी आहे ते सुद्धा त्यांनी जगावरती सँक्शन करून दिले. त्यानंतर म्युझियमनंतर त्यांनी नंदगड गावच्या आत असलेल्या पुण्यभूमी म्हणजे संगोली रायण्णाच्या समाधीस्थळाला भेट दिली. त्यावेळी क्रांतीवीर संगोली रायण्णा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी नंदगड ग्रामस्थ सगळ्यांनी मिळून त्यांना सत्कार केले. आणि या समाधीस्थळामध्ये जे संगोली रायण्णाचं बरोबर कोणकोणी हुतात्मा झालेले आहेत त्यांचेसुद्धा नामफलक आणि स्मारक व्हावं त्यासाठी जास्त त्वरित गतीने त्या सर्वांचं स्मारकसुद्धा निर्माण करायला ह्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतले आणि त्या कामाला लागा असे सुद्धा त्यांनी सांगितले. आणि समोर असलेला जे संगोली रायण्णा समाधीस्थळाच्या समोर आहे एक ऑडिटोरियम आहे छोटी. आम्ही आत एंट्री झाल्यानंतर डाव्या साईडला आहे. त्या डाव्या साईडला जे काही विद्यार्थी बाहेरून येतात जे काही मोठं समोर बाहेर येतात त्यांनी तिथं बसायला एक मोठ्या प्रमाणाचं शेड एखादा पाऊस असतो किंवा मोठं ऊन असतो तिथं ओपन बसायला त्यांना तिथं त्रास होतो. त्यासाठी तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणाचं शेड निर्माण ताबडतोब करावा यासाठी निधीसुद्धा त्यांनी मंजूर केली. असे टोटली एकंदरीत सांगायचं म्हणजे आणि तेवढंच नव्हे तर संगोली रायण्णांनी जेव्हा दुर्गाडी क्षेत्राला जात होते त्याच्या आधी कुंभार इथं एक तलाव आहे जे आम्ही कुंभार तलाव म्हणत होतो कमल तलाव होते. त्या कमल तलावला सुद्धा जिथं काय काम चालू आहे तिथं सुद्धा भेट दिले आणि ते कामाचं पाहणी त्याने पूर्ण केले. ते कामाचं पाहणी करून समाधान व्यक्त केले. तरीसुद्धा ते काय ड्रेनेज वॉटर वगैरे तिथं येत आहे ते तिथं येऊ नये त्यासाठी जे काय कल्प करायचं आहे जे काही तिथं काम करायचं आहे त्यासाठी ते सुद्धा त्वरित निर्णय घ्यावा. नंदगड डॅमपासून विशेष पाणी तिकडं पुराठा करावा कुंभार तलावाला आणि कायमचं तिथं पाणीचा साठा राहू आणि तिथं बोटिंगची व्यवस्था केली पाहिजे. यासाठी जे काही निधी लागेल ते मी ताबडतोब आम्ही निधी मंजूर करणार आहे. हे कामसुद्धा तुम्ही केली पाहिजे असा उपस्थित तिथं अधिकाऱ्यांना त्यांनी आदेशसुद्धा दिला. एकंदरीत सांगायचं म्हणजे जे एच.एम. रेवणा साहेब विठ्ठलरावजी हलगेकर आणि सन्मान्य श्री शिवराज तंगडगे साहेब जे नंदगडला भेट दिले विविध इलाक्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सगळे लोक अत्यंत समाधान व्यक्त केले. हा निर्णय अत्यंत त्यांचं जे भेटीचं होतं हे अत्यंत निर्णायक ठरला असं सगळ्यांना सुद्धा ह्या संदर्भात मनाला वाटत होतं. त्यासाठी आणि शेवटी ते संगोली रायण्णांनी दुर्गाडी क्षेत्रामध्ये जे काय गेरिला वॉर कोचिंग सेंटर त्यांनी निर्माण केलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर राणी कित्तूर चेन्नम्मा या नावाने दुर्गाडीचं क्षेत्र आज गजत आहे.
त्या क्षेत्राला सुद्धा आपण सेशनमध्ये जेव्हा येतो बेळगावला त्यावेळी भेट देऊन तिथलं सुद्धा आम्ही डेव्हलपमेंटसाठी निर्णय घेऊया असं एक त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केली. एकंदरीत त्यांचे भेट आणि त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचा उत्सुकता बघून समस्त नंदगड ग्रामस्थ समस्त संगळुराण्याचे अभिमानी आणि भक्तवर्ग समाधान व्यक्त केले आणि पुढे सुद्धा कर्नाटक घन सरकाराला आणि त्या साहेबांना जास्तीत जास्त शक्ती श्री दयागण परमात्मा संगळूर यांना देऊ दे असे लोकांनी त्यांच्या इच्छा व्यक्त करत होते. एकंदरीत हा भेट अत्यंत उत्साहाने आणि चांगला ठरला असं लोक त्यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त करत होते. आणि जे काही विविध इलाक्याचे अधिकारी वर्ग जे आलेले त्यांनीसुद्धा जे मंत्री महोदयांनी जितका आसक्ती घेतले त्या आसक्ती पाहून त्यांनीसुद्धा उत्सुक झाले. त्यांचंसुद्धा आसक्ती जे काम करायचं जे इच्छा आहे वाढत राहिलेले ते आम्हाला आठवून येत होतं. त्यासाठी सर्व मंत्री महोदयांना घन कर्नाटक सरकारला आणि सर्व अधिकाऱ्यांना नंदगड ग्रामस्थतर्फे मी हार्दिक धन्यवाद या संदर्भी इच्छा व्यक्त करतो.